बॉल द्यायचं ही विनंती असेल. येस, बॉल दिलेला आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आला. एकीकडे संघ प्रतीक 11 मानिवली आणि प्रतीक 11 मानिवली संघ फाईट करत असताना गावदेवी क्रिकेट संघ पोई या संघासोबत पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम्स शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. जबरदस्त मॅच रंगेल यातही मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांकडे जबरदस्त कॅलिबरचे खेळाडू आहेत. पुढील मॅच असेल एकीकडे मुर्गन 11 मोहने आणि तो संघ फाईट करेल नानकर या संघासोबत. संकेत असतील, अंकित इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमचे जवळचे मित्र शुभम इन ऍक्शन मध्ये असतील. त्या समवेत प्रतीक इन ऍक्शन मध्ये असतील. त्यांच्या समवेत मयूर तळवी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संकेत, अंकित, अक्षय थेटे अँड कंपनी नानकर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यंदाच्या अंगामध्ये अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा नानकर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स ऑफ द गुड गेम. म्हटलं जातं की हा सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पहिला बॉल, गोलंदाज तैयार. रोहितचा पहिला बॉल थोडासा दिशाहीन पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केले. धावफलक ओपन झालाय. 1 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. म्हटलं जातं की घरी थकून यावं, थकून जेवायला बसावं आणि पहिल्याच घासाला खडा लागावा. अगदी तशीच सुरुवात मैदानावरती म्हणता येईल बॉलिंग करत असताना रोहितच्या माध्यमातून, कारण पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक 1 या आकड्यावरती. फुकट ते पौष्टिक मराठीमध्ये म्हण आहे, जे मिळतंय घ्या. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न. ड्रायव्हिंग लेनवरती या बॉल होता, मात्र संपूर्णपणाने फलंदाज बीट झाले. वेगाची भीती, वेगाचं भय काय असतं मैदानावरती दाखवून दिलंय आणि या बॉलवरती अगदी आपण पाहू शकतो फलंदाजाला बीट केलंय. धावफलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. डीपमध्ये 2 खेळाडू, एक खेळाडू डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, दुसरा खेळाडू डीपमध्ये लॉंग ऑफ, एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. मिड ऑन क्षेत्रामध्ये देखील फिल्डर मुकेश गायकर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मिस्टेक झाली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती. या टीमची टोटल धाव फलकावरती 2 या आकड्यावरती. पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर दुसरा बॉल देखील व्हाईट आपल्याला पाहायला मिळतो. आमचे मयूरदादा इन ऍक्शन मध्ये टीम नानकर कडून आपल्याला पाहायला मिळतील. टीमचे कॅप्टन आहेत मयूरदादा. वेलकम, आपलं स्वागत आहे. घोडप्याचा बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक पाहायला मिळाली. बघा हे एफर्ट आहेत जे टाकायचा प्रयत्न केले जात आहेत. मुकेश भाऊ चिडू नका, एफर्ट दाखवतायत पोरं. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सर्किल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता 3 या आकड्यावरती 3 रन्स ऑन द बोर्ड. एफर्ट दाखवणं फार गरजेचं आहे आणि ते एफर्ट दाखवले जात आहेत. सर्वांच्या चेस्टवरती अगदी प्रतीक हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ज्यावेळी प्रतीक या नावाने हा संघ उतरलाय किंवा माळवलीचा कुठला संघ उतरलाय तो संघ नक्कीच यशस्वी झालाय. स्विच इट, कॅच कंप्लीट पॉइंट क्षेत्रामध्ये. वॉड कॅच, जबरदस्त एफर्ट मैदानावरती पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज महेश अखेळीचा होत असताना अंत. महेश बॅक टू दी पवेलियन. नानकर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मिड मॅच मध्ये अर्थात इनिंग्स ब्रेक मध्ये पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या शुभ असते. सो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन टीम मुर्गन 11 मोहने संघाचा कॅप्टन टीम नानकर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. हंबल रिक्वेस्ट फॉर बोथ द टीम कॅप्टन टू प्लीज रिपोर्ट इन द प्रेझेंटेशन बॉक्स ड्युरिंग
मिड मॅच यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल स्वीकारली गेली. एकावरती अजून एक धक्का, धक्के पे धक्का. 3 वरती गडी गमावलाय दुसरा. आल्या बावली परतावा लागते मैदानाच्या बाहेर. फलंदाज सनीच्या खेळीचा होत असताना अंत. सनी बॅक टू दी पवेलियन. डीजे नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती आपल्याला जयेश पाहायला मिळतील. जयेश आणि नितीश हे 2 खेळाडू मैदानावरती टीम आई गावदेवी क्रिकेट संघ पोईकडून. दुसरीकडे रोहितच्या माध्यमातून काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का भावेश भुटेरे, ज्यांनी पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. आता दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करायची संधी रोहितच्या खांद्यावरती. ती जबाबदारी आहे. सातत्याने रोहित हा ओळखला जातो प्रेशरमध्ये जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी. आणि ऑन अ हॅट्रिक या स्पर्धेमधील दुसरं हॅट्रिक विकेट कंप्लीट करू शकतील का. यावेळेस जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. स्थिर आहे. स्थगित धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जयेशच्या खांद्यावरती जबाबदारी आता पोई संघाची. मात्र मी कौतुक करेल ज्या प्रकारे फ्लोटर्सचा यूज केला जातोय पोई संघाच्या माध्यमातून. संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. भावेशचं येणं बाकी आहे, तेजसचं येणं बाकी आहे, योगराज स्वतः देखील येणं बाकी आहे. यावेळेस वाईट बॉल दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक एका धावेने पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 4 या आकड्यावरती. 3 एक्स्ट्राच्या धावा आहेत. त्याला बघता एकच धाव खर्च केली आहे. 2 महत्वाचे विकेट कॅरी केलेत, ज्यामध्ये सनी आणि महेश हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आता शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या विकेटवरती धावा बनत नाहीयेत. सो 4 ओव्हरमध्ये 20 धावा जरी बनल्या ती देखील फायटिंग टोटल असते. यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. यावरची 4थी एक्स्ट्रा धाव. धावफलक आपल्याला 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. धावफलक 5 या आकड्यावरती. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, त्याप्रमाणे वाईड वरती वाईड, वाईड वरती वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो स्थिरावलेल्या भूमिकेमध्ये. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावफलक आपल्याला 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बघा, पॉवर प्लेचं पहिलं षटक जे असतं ते फार महत्वाचं असतं दोन्ही टीमसाठी. बॅटिंग टीमला असं वाटतं की पॉवर प्लेचं षटक आहे, सर्कलला फाडून आपण धावा बनवू शकतो. दुसरीकडे बॉलिंग करणाऱ्या संघाला काय वाटतं तर आम्ही जास्तीत जास्त विकेट घेऊन समोरच्या संघाला बॅकफुटवरती ठेवावं. आणि हेच आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. का? कारण 2 महत्वाचे विकेट जरूर गेले. आणि विकेट कधी जातात ज्यावेळेस तुम्ही अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करता, कारण हाय रिस्क हाय रिवॉर्ड हा क्रिकेटमध्ये समीकरण असतं. धावफलक आपल्याला 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. गुड पीस ऑफ बॉलिंग हॅज बीन सीन बाय द बॉलर रोहित इन द फर्स्ट ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती केली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आय थिंक राजेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. नुकताच गेटवे ऑफ इंडिया टू डोंबिवली 65 किलोमीटर्स 65 किलोमीटरची मॅरेथॉन होती. त्यामध्ये आम्ही अँकरिंग करत होतो आणि गेटवे ऑफ इंडिया टू डोंबिवली ती मॅरेथॉन होती. आणि त्या मॅरेथॉनमध्ये या खेळाडूने 65 किलोमीटर्स रनिंग केली होती. असा खेळाडू राजेश, रनर्स क्लॅन मधला एक जबरदस्त खेळाडू. आणि यावेळेस फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी हा दमदार A1 क्वालिटीचा चौकार. खेळत होतो 4x100 मीटर रिले, 4x200 मीटर रिले. त्यामध्ये राजेशच्या टीमचा पहिला आणि आमच्या टीमचा दुसरा नंबर आला होता. ॲथलीट आहेत, ट्रॅकर आहेत, ॲडव्हेंचरस खेळाडू. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच कंप्लीट. व्हॉट अ कॅच. अतुल वारगडे होते डीप मध्ये आणि त्यांच्या माध्यमातून झेल स्वीकारला गेलाय. पहिला अंदाज मैदानाच्या बाहेर.
तिसरा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना पोई संघाला. धावफलक आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आता संघ प्रेशर मध्ये संपूर्णपणाने आई गावदेवी क्रिकेट संघ पोई. मात्र या टीमचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा भावेश भुठेरे मैदानावरती पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना, कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. आता लढाई करावी लागेल, मैदानावरती संघर्ष करावा लागेल, संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील, मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार. षटकामध्ये 2 चौकार जरूर आले, त्या वगळता 1 विकेट कॅरी केली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करत असताना स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पटाका बडा धमाका आवेशामार्फत एक अजून चौकार लगावला गेलाय. धावफलक 13 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस स्विच हिट, चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. डाऊन द बॉल कॅचची संधी, धक्का बसलाय. या मॅचची गोल्डन विकेट. ये सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करना. इथे गरज काय होती हा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय, कारण या मॅचची गोल्डन विकेट हा खेळाडू फार गरजेचं होतं या मॅच मध्ये कमबॅक करायचं असतं तर. आणि आता विकेटचं पतन झालंय. पोई संघाला हा सर्वात मोठा आदरा फलंदाज भावेश खेळीचा होत असताना अंत डीजे. थँक्यू सो मच डीजे. चौथा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ पोई संघाला 14 या आकड्यावरती, माफ करा 13 या आकड्यावरती. गोलंदाज राजेशने देखील फार चांगलं कमबॅक केलंय. चौकार, त्यानंतर विकेट दुसऱ्या बॉलवर, तिसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. आता चौकार येईल का, कारण या मॅच मध्ये कुठेतरी असंच पाहायला मिळतंय. चौकार नंतर विकेट, चौकार नंतर विकेट. पंचांकडे ह्यूज अपील केली जाते. तेजस स्ट्रायकिंग एंड वरती नवीन बॅटर इन ॲट नंबर 5. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 13 या आकड्यावरती. ऑन साइडला हुक करत असताना पाहायला मिळतील. डीप मध्ये फिल्डर, फिल्डिंग ला जवाब आहे, एफर्ट ला जवाब आहे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. आणि बघता बघता येस 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. धावफलकावरती धावा आपल्याला 16 पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अशी स्थिती होती ज्या स्थितीमध्ये काय करू आणि काय नाही असं संभ्रम होता. मात्र फिल्डिंग ला जवाब आहे, एफर्ट ला जवाब जरूर पाहायला मिळालं. अगदी प्लेयर्स डगआउटच्या दिशेला एखादी चूक झाली असती तर ते प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, खेळाडूच्या अंगावरती आले असते. सातत्याने आपण म्हणतो चौका चौका. यस, पाण्याची मागणी केली तर पाणी घेऊन जायचंय. आम्हाला कशाला सांगता, आम्ही घेऊन जाऊ का. आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. पोई आणि मानिवली असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांमध्ये 32 धावा असा प्रोजेक्टेड स्कोर आहे. आंबेलीकर चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. याच देही याची डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता अट्टास की हा शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस कुठल्या संघाचा गोड होईल. सेमीफायनल मध्ये आलिमगड संघ हा उपस्थित झालेला आहे आणि जो संघ आजच्या पोल मधून निघेल आलिमगड संघासोबत सेमीफायनल नंबर 2 खेळेल.
दुसरीकडे बावेकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बावेकर संघ देखील मेगा फिनाले मध्ये दाखल झालेला आहे. नानकर संघाला आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो. आमचा मयूर दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शुभम देखील इन ऍक्शन मध्ये कदाचित असतील. शुभम म्हणजे एक अनसंग वॉरियर आहे आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये शुभम हे नाव फार मोठं होणार आहे. मार्क माय वर्ड. धावफलक आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा फलकावरती आहेत. भूषण बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. हे षटक तितकंच महत्वाचं आहे. तेजसच्या खांद्यावरती जबाबदारी या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायची. त्यावेळेस चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साईडला. ड्रायव्हिंग लेन वरती बॉल टाकण्यात आला होता. म्हणजे फलंदाजाला संपूर्णपणे लालच देण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेन वरती हा बॉल हिट केला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती भूषणच्या मार्फत एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळते. 16 या आकड्यावर सातत्याने या चुका केल्या जातात. असं म्हटलं जातं की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नहीं से कुछ तो सही. पण डॉट बॉल पेक्षा तुम्ही सिंगल डबल काढा. मॅच मध्ये पुढे न्या स्वतःला. मात्र यावेळेस काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी निर्माण झाली होती. मात्र इथे 22 एकदा बाद टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना जबरदस्त स्ट्रोक. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक पाटर तेजसची कव्हर ड्राईव्ह बॉलला पाठवून दिल्या डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आपल्याला 21 पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाटर जयेश तेजस 2 खेळाडू मैदानावरती पोई संघाकडून. कोरडप्प्याचा बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. डॉट बॉलची पुन्हा एकदा होत असताना समाप्ती भूषण आपल्याला पाहायला मिळतील जे जबरदस्त गोलंदाजी करतायत. 4 बॉल मध्ये 1 लेग बाईस. त्या वगळता 2 डॉट बॉल 1 चौकार आणि त्यानंतर हा 5वा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मैदानावरती हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रतीक 11 मानिवली या संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहित, दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज राजेश आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज भूषणने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ओव्हर नंबर मैदानावरती तिसरा समाप्त. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 21 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील मॅच मुर्गन 11 मोहने विपक्ष नानकर. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मयूर दादा टॉस साठी रिपोर्टिंग करा ही विनंती असेल. मुर्गन 11 मोहने संघाला देखील विनंती असेल आपण आपल्या कॅप्टनला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे. बडे मॅच मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. मुर्गन 11 मोहने विपक्ष नानकर अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. एकीकडे पोई, दुसरीकडे मानिवली. जो संघ जिंकेल बक्षीसपात्र लढतीसाठी क्वालिफाय होईल. 21 धावा फलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस 4थं षटक मुकेश गायकरने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज आणि त्यासमोर डावखुरे हाताचे फलंदाज तेजस हरड. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. तेजस संपूर्णपणाने या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा बॅकफूट वरती स्वतःला महसूस करतील. कारण जर पाहिला गेलं कुठेतरी त्यांच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा बनवल्या गेल्यात आणि म्हणून ते थोडेसे प्रेशर मध्ये जरूर असतील दडपणाखाली. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. स्थिर आहे
स्थगित भूमिकेमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 21 या आकड्यावर. शेवटचे 4 बॉल देखील शिल्लक आहेत. पाहूया 4 बॉलमध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न असेल. 7 बॉलमध्ये 3 धावा तेजसच्या बॅटमधून आल्यात. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रेफरल तिसऱ्या पंचांकडे देण्यात आलाय आणि पहिल्याच लुकमध्ये असं वाटतं कदाचित फलंदाज बाद देखील होऊ शकतात, असं पहिल्या लुकमध्ये इम्प्रेशन आहे. आणि फलंदाज बाद देखील आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन. तीन बॉल वरती संघर्ष करत असताना तेजस पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. तेजसच्या खेळीचा होत असताना अंत 9 चेंडू फेस करून फक्त 3 धावा बनवल्या फलंदाज तेजसने. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता 21 6वा धक्का बसलेला आहे आणि आता 8व्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. वैभव आई गावदेवी क्रिकेट संघ पोई थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मुकेश गायकरने या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 2 रनआउटच्या विकेट जरूर आल्यात या ओव्हरमध्ये, मात्र त्या वगळता 4 डॉट बॉल फेकलेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये जजमेंट करतायत. कॅच कंप्लीट करतील आणि विकेटचं पतन होतोय. 7वा धक्का बसतोय. 21 या आकड्यावरती आल्या पावली परतावा लागतंय माघारी. हव्याच्या झोक्याने पत्त्याचा बंगला ढासळून जावा अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती भोई संघ ढासळतो आणि अजून एक धक्का. फलंदाज मैदानाच्या बाहेर. वैभव. योगराज बुटेरे पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शेवटचा बॉल. यावेळेस लो फुल टॉस जरूर होता. मिडऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक धाव कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावफलकावरती धावा आपल्याला 22 पाहायला मिळतील. 23 धावांचं लक्ष. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. विनंती असेल टीम मुर्गन 11 मोहने कॅप्टनला पाठवून द्यायचंय. याच दरम्यान सागर शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सागरदादा पाटील साहेबांना आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. मला वाटते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीरसाठी ट्रॉफीज लावलेत असे सागरदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. नानकर संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 4 षटकांच्या अखेरीस 22-23 धावांचं लक्ष. आणि विनंती असेल मुर्गन 11 मोहने टीम कॅप्टनला पाठवून द्यायचंय, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मुर्गन 11 मोहने टीम आपल्याला विनंती असेल. मुर्गन 11 मोहने टीम जल्द से जल्द कैप्टन को भेज दीजिए, रिक्वेस्ट रहेगी. देखिए मिड मैच में टॉस होना ये कंपल्शन है, इस पूरे टूर्नामेंट का यही रूल है. सो जल्द से जल्द आप अपने कैप्टन को भेज दीजिए. प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे कप्तान भी, सामने वाले आपकी टीम के जो खेलने वाले नानकर टीम उसके कप्तान उपस्थित है, हमारे चीफ गेस्ट भी उपस्थित है. सो आप ही देर कर रहे हैं. 22 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. 7 विकेट के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति के बाद जीत के लिए 23 रनों की आवश्यकता. लेस देन रन बॉल इक्वेशन देखने को मिलेगा. ये ऐसी मैच है जिस मैच में आपको अगर जीतना है तो विकेट टेकिंग गेंदबाजी करनी पडेगी. विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर मैदानावरती हा सामना कदाचित शेवटच्या षटकापर्यंत देखील जाऊ शकतो. आणि एकदा शेवटच्या षटकामध्ये सामना गेला तर मॅच कोण जिंकेल कोण हारेल हे सांगता येत नाही.
चला विनंती असेल मुर्गन 11 मोहने टीम मुर्गन 11 मोहने लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मुर्गन 11 मोहने टीम, चला कॅप्टनला पाठवून द्यायचे बघा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यस, आता स्वतः मुर्गन आले, ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो असं आहे मुर्गन 11 मोहने संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. दुसरीकडे नानकर संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. सामना 4 ओव्हरचा आहे, याची नोंद करून घ्यायची. पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. केतन दादा, आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते, माननीय श्री सागरदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला केतन दादा सामनावीर मुर्गन 11 मोहने संघाचे कॅप्टन मुर्गन उपस्थित आहेत. नानकर संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. सामना 4 ओव्हरचा असेल, याची नोंद करून घ्यायची आहे. सामना 4 ओव्हरचा आहे. टॉस केला जातोय सागरदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि टॉस झालेला आहे. पण आपण रिटॉस करू. छपासा कॉल आणि पडलाय काटा, म्हणजे टॉस जिंकलाय नानकर संघाने. नानकर संघ डिसिजन फिल्डिंगचा निर्णय घेतलाय टीम नानकर संघाने. चला बॅटिंग टीम लवकरात लवकर बॅट्समन मैदानावरती पाठवायचे आहेत, ही विनंती असेल. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. रोशन आणि रोशनच्या जोडीला मुकेश गायकर. मी म्हणेल मुकेश गायकर साठी ही मॅच फार महत्वाची आहे, जरी कमी धावा आहेत तरी, कारण मागील मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून इतके काही खास धावा आल्या नाही. मात्र हा जखमी वाघ आहे, एकदा या वाघाच्या तोंडाला रक्त लागलं तर मात्र हा फक्त आणि फक्त शिकारच करतो. एकदा जर बॅट बोलायला लागली तर मात्र मुकेश गायकर आणि मुकेश गायकर संपूर्ण चौफेर बाजूला हेच नाव आपल्याला ऐकायला मिळेल ग्राउंडच्या. रोशन आणि मुकेश गायकर हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश बुठेरे, डबल हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. मॅच स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं आहे, याची नोंद करून घ्या. नानकर संघाने टॉस जिंकलेला आहे. नानकर संघाने डिसिजन हा फिल्डिंगचा घेतलाय. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. भावेश आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोशन. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. भावेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मागील मॅच मध्ये जशा प्रकारची गोलंदाजी केली तोच फॉर्म इथे कंटिन्यू या मॅच मध्ये होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सामन्याला होती सुरुवात. 3-2-1-0. लेट्स प्ले. पहिल्या बॉल आडव्या पट्ट्याने फटका, लाच जवाब पाहायला मिळतो. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानावरती असेल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धाबा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बाळारामजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आयोजित आंबेलीकर चषकामध्ये बाळाराम दादा पाटील साहेबांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करतो बाळारामजी पाटील साहेबांना आपण या मुख्य मंचावरती अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. फिल्डर नाही आहे आणि बॉल निघून चाललाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची मरीन ड्राइव्ह आणि त्यापेक्षा कडक फलंदाज रोशनची कव्हर ड्राइव्ह. बॉलला पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, थ्रू कव्हर्स
खेळलेला हा जबरदस्त चौकार चपराक मारली बॅटरने. धावफलक आपल्याला 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 23 धावांचं लक्ष जरूर आहे आणि मैदानावरती काय जबरदस्त कामगिरी करत असताना फलंदाज रोशन. मागील मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली होती, विकेट प्राप्त झाली, मात्र त्यानंतर या मॅच मध्ये आता जबरदस्त कामगिरी करतात. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. स्थगित धावसंख्या ही फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. 23 धावांचं लक्ष जरूर आहे आणि पहिल्याच 2 बॉलवरती जर 6 धावा आल्या तर मात्र बॅटिंग करत असताना टीम प्रतीक 11 मानिवली हा फ्रंट फूट पोझिशनवरती पाहायला मिळतोय. दुसरीकडे भावेश ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आई गावदेवी क्रिकेट संघ पोई संघाची. एक दमखम असणारा खेळाडू, त्या समवेत एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. ऑन साइडला फुल केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल, मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच. स्ट्रोक जबरदस्त होता. आउटफील्ड थोडीशी चेंज झाली, आउटफील्ड स्लो आहे. चेंडू पडल्यानंतर डायव्हर्ट झाला. काटा बदलत असताना डिक्लेअर घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला. धावफलक 7 या आकड्यावरती. धावफलक आपल्याला 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडू झाले 4, धावफलकावरती धावा 7. प्रति षटकामागे 4.80 ची आस्किंग गती अजून देखील आहे. करंट रन रेट आज जबरदस्त फ्लाय होतोय. चला मॅच बॉल आहे, सो आपण मॅच बॉल घेणार आहोत. आमचे बॉल बॉयचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी हा बॉल गवसून काढला, शोधून काढला. धावफलक आपल्याला 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय, फक्त उडवलाय. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत मानिवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक मुकेश कायकर, ब्रँडेड चौकार. चौकाराला धावफलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. जबरदस्त फटकेबाजी, तंत्रशुद्ध स्ट्रोक, तंत्रशुद्ध फटका, टेक्निकल स्ट्रोकसह मुजायरा लॉफ्टेड ड्राईव्ह केली. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत हा जबरदस्त 4 धावा पाहायला मिळतील. धावफलक 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉस बॉल पुन्हा एकदा वळवलाय. डीप मध्ये फिल्डर नाही आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. विजयासाठी 3 षटक आणि 8 धावांची आवश्यकता असेल. 3 षटक 8 धावा एक असं टोटल आहे. तुम्ही पाठलाग करत असताना दमचाक होणार नाही, सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकता. मात्र अंबरनाथच्या नगरीमध्ये आम्ही ज्यावेळेस समालोचन करत होतो त्यावेळेस 3 षटकांमध्ये 8 धावा देखील डिफेंड होताना आम्ही पाहिल्यात. 2 षटकांमध्ये 4 आल्या. शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची गरज होती. पहिल्या 3 बॉल 3ही डॉट आले. चौथ्या बॉलवर सिंगल आली. अशा वेळी 2 चेंडू 4 धावांची गरज असताना 2 बॉल 2 विकेट निघल्या. त्यामुळे क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आम्ही सातत्याने उल्लेख करतो, क्रिकेट अनिश्चित का खेळ आहे. हा हर प्रिडिक्शन फेल आहे. कोणी विचार केला नसेल की मेगा फिनालेमध्ये एकीकडे मुंबई इंडियन्स, दुसरीकडे रायझिंग पुणे सुपर जायंट्स होता 2017चा IPL फायनल. 127 बनल्या, 128चं लक्ष होतं, मात्र त्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स जिंकले. कोणी विचार केलं नव्हतं. हेच क्रिकेट आहे. कधी राजाचा रंक, कधी रंकाचा राजा. कधी तुम्ही तुमच्या संघासाठी हिरो, कधी तुम्ही तुमच्या संघासाठी झिरो. कधी तुम्ही हिरो तर कधी तुम्ही विलन. कधी राज सिंहासनावरती, कधी उंबरट्यावरती. हेच क्रिकेटने तुम्हाला आम्हाला शिकवलंय. ज्यास तुमचं कौतुक करतायत, तुमचा बॅट पॅच असेल तेच तुम्हाला शिव्या घालतील. यावेळेस ते सर्राट बॉल नितीशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नितीश देखील एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. विजयासाठी 17 बॉल 8 धावांची आवश्यकता. मुर्गन 11 मोहने टीम, आपण खेळाडू कक्षाजवळ यायचंय. आणि नानकर टीम, जशी मॅच फिनिश होईल आपण फिल्डिंग लवकरात लवकर सेट करायची विनंती असेल आपल्याला देखील. धावफलक पुढे जाईल.
फलकावरती धावा आपल्याला 16 पाहायला मिळतील. 16 रन्स ऑन द बोर्ड. पुढील मॅच मुर्गन 11 मोहने विपक्ष नानकर अशी आपल्याला पाहायला मिळेल. नानकर संघाचा विचार केला तर एक जबरदस्त संघ म्हणून या संघाची ख्याती आहे. आणि त्या समवेत नामचीन सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय कोळी, अक्षय थेटे, त्यानंतर संकेत, अंकित, मयूरदादा स्वतः आहेत, शुभम असतील, अक्षय थिटे असतील, त्यांच्या समवेत भरपूर सारे असे खेळाडू आहेत जे जबरदस्त कार्य करतात. यावेळेस फुलटॉस बॉल होता, शेप मध्ये उडवलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. कलेक्शन चांगलं होतं, थोडंसं वाईड होतं, अगदी जवळ स्टंप टू स्टंप थ्रो असता तर मात्र इथे फलंदाज नक्की बाद होऊ शकले असते. मात्र मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक 18 या आकड्यावरती. MS धोनी स्टाईलमध्ये, आपल्या स्टाईलमध्ये मॅच फिनिश करू शकतील का फलंदाज मुकेश गायकर? 15 बॉल 5 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका दमदार पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर झाली आहे मिस्टेक दीपकच्या माध्यमातून आणि बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. धावेची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर लेवल, धावफलक आपल्याला स्थिरता धारण करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळालंच नाही. एकीकडे पोई संघ होता, जो पोई संघ सध्याच्या स्थितीला आपल्याला संपूर्णपणाने पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळतो. तो इनिंग पहिली बॅटिंग करत होता आणि अशा वेळी त्या संघाच्या मार्फत चुका झाल्या. मात्र इथे अगदी मुकेश गायकर आणि कंपनी प्रतीक 11 मानवली काय जबरदस्त मैदानावरती बॅटिंग करतायत. विदाउट एनी लॉस 22 रन्स ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, बॉल बाय बॉलर नितेश. आणि यावेळेस जबरदस्त बॉल टेक ऑफ केला, अनपेक्षित टेक ऑफ, अनएक्सपेक्टेड उसळी मिळाली आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता 12 बॉल 1 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 1 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. हे समीकरण आहे. सातत्याने आम्ही म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफाइंड होताना आम्ही पाहिली आहे. काल आम्ही जिथे नाईट स्पर्धा कव्हर करत होतो, स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल, त्याच मैदानावरती पालघर परिसरामधील MS जाई आणि दुसरीकडे कर्जत परिसरामधील शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव मेगा फिनालेची मॅच 6 बॉल 1 धाव ही डिफेंड झाली होती. मेगा फायनलच्या मॅच मध्ये 2 लाख रुपये प्राइज होता स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलचा. तो स्पर्धा होती. 6 बॉल 1 धाव मेगा फायनलची मॅच, 1 धाव डिफेंड झाली होती. आता 12 बॉल 1 धावेची गरज आहे. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. ते खेळाडूला पुढे हाणण्याचं काम केलंय. मात्र 12 बॉल 1 धाव, मी म्हणेल 4 बॉल डॉट करू शकतात, 5 बॉल डॉट करू शकतात, 10 बॉल डॉट करू शकतात. 11वा बॉल बॅटला जर लागला, बॉल इकडे तिकडे गेला तरी सिंगल मिळेल. मात्र क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. 12 बॉल 1 धावेची आवश्यकता असेल. क्या बात आहे. इथे सामना झाला फिनिश नो बॉलने आणि सामना जिंकलाय टीम प्रतीक 11 मानवली संघाने. हार्दिक अभिनंदन टीम प्रतीक 11 मानवली. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ पोई संघाला. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळतोय. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट, ज्याने गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी केली असा रोहित. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच असेल रोहित. आणि मी विनंती करेल मुर्गन 11 मोहने टीम मुर्गन 11 मोहने, आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे आणि सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. आणि दुसरीकडे नानकर संघाला मी विनंती करेल एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे आणि त्याच्या समवेत फिल्डिंग सेट करून घ्यायची विनंती असेल. हेमंत दादा इन ऍक्शन मध्ये, भरपूर दिवसानंतर हेमंत दादा देखील दिसलाय. एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे. हेमंत कोट. मॅन ऑफ द मॅच बाळाराम शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. बाळाराम दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच रोहित यांना. रोहित असतील मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत, ते म्हणजेच पोई संघाला.